नमस्कार, मी गणेश पवार तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेले आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व PM किसान सन्मान निधी योजना ह्या ज्या दोन्ही योजना आहेत या योजनेचा जो हप्ता आहे त्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे। तर यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेसाठी ज्या कोणी पात्र महिला असेल त्या महिलांना आतापर्यंत जरी एकही हप्ता भेटलेला नसेल तर ते तुम्हाला एकूण 3 हप्ते म्हणजे 4,500 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यानंतर ज्या महिलांना 2 हप्ते भेटलेले आहेत 3,000 रुपये म्हणजे 1,500 रुपये महिना हप्ता असे 2 हप्ते जर भेटले असेल तर त्या महिलांना फक्त त्यांच्या खात्यामध्ये एकच महिन्याचा हप्ता म्हणजे 1,500 रुपये जमा होणार आहे। त्यानंतर PM किसान सन्मान निधी योजना जी ही योजना आहे या योजनेमध्ये जो 18वा हप्ता आहे PM किसान योजनेचा तो 18व्या हप्त्याची सुद्धा तारीख डिक्लेअर झालेली आहे। म्हणजे तुम्हाला 2,000 रुपये PM किसान योजनेचे जे काही 2,000 रुपये आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। यामध्ये जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे ज्या महिलांना एकही हप्ता भेटलेला नसेल त्या महिलांसाठी 4,500 आणि ज्या महिलांना 2 हप्ता भेटलेला असेल त्या महिलांसाठी 1,500 रुपये असे जो हप्ता आहे ते तुम्हाला आजपासून म्हणजे 25 तारखेपासून तर 29 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा असा झाला की PM किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो कोणत्या वारी म्हणजे कोणत्या तारखेला येणार आहे। तर PM किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे ते 5 तारखेला म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये 5 ऑक्टोबर 2024ला तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जो PM किसान सन्मान निधी योजनेचा आहे तो 2,000 तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता तुम्ही म्हणाल की याचं प्रूफ काय, तर तुम्हाला इथे मी प्रूफ पण दाखवतो। PM किसान सन्मान निधी योजनेची जी तारीख डिक्लेअर झालेली आहे त्याची प्रूफसुद्धा तुम्हाला मी दाखवतो। हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्यापूर्वी तुमचं जे अकाउंट आहे ते आधार सीडिंग म्हणजे DBT असणं गरजेचं आहे। जर DBT नसेल तर तुमच्या खात्यामध्ये जो PM किसान सन्मान निधी किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ह्या दोन्ही योजनेचे हप्ते येणार नाही। जर DBT असेल म्हणजे आधार सीडिंग जर तुमच्या बँक खात्याला असेल तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये या दोन्ही योजनेचे पैसे जमा होतील। चला मग आता मी तुम्हाला जो PM किसान सन्मान निधी योजनेचा जो 18वा हप्ता आहे त्या हप्त्याची तारीख तुम्हाला दाखवतो। कोणत्या वारी म्हणजे कोणती तारीख डिक्लेअर झालेली आहे ही माहिती तुम्हाला सांगतो। PM किसान सन्मान निधी योजनेचा जो तुम्हाला प्रूफ दाखवत आहे मी इथे बघू शकता स्क्रीनवर। गुगल क्रोम ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने हा इंटरफेस येईल। इथे तुम्हाला PM किसान टाईप करायचं आहे। PM किसान टाईप केल्यानंतर जी 1 नंबरची वेबसाईट आहे PM किसान सन्मान निधी म्हणजे pmkisan.gov.in ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ह्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने हा नवीन एक इंटरफेस येईल। इथे बघू शकता स्क्रीनवर होनेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द 18वा इन्स्टॉलमेंट ऑफ PM किसान स्कीम ऑन 5 ऑक्टोबर 2024 म्हणजे तुम्हाला जो PM किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला किती 5 ऑक्टोबर 2024 ही ऑफिशियल वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची। या वेबसाईटवर तुम्हाला इथे PM किसान सन्मान निधी योजनेचा जो 18वा हप्ता आहे त्याची तारीख इथं 5 ऑक्टोबर 2024 डिक्लेअर झालेली आहे। तर तुम्हाला 5 ऑक्टोबरला जो PM किसान सन्मान निधी योजनेचा जो 18वा हप्ता आहे ते तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये भेटून जाईल। व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटत जातील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।